तर मला काही प्रिपरेशन करण्यासाठी वेळ मिळालेला नाही, अचानक मला विषय दिला, मी बोलतोय आता. मी पहिल्यांदा या संघटनेबद्दल काम करायला लागलो तर आम्ही माझे आता 2 कार्यक्रम झाले पंचायत. एक 2 फेब्रुवारीचा एक झाला आणि 26 जुलैचा झाला. म्हणजे आम्ही आंतरराष्ट्रीय विधवा महिला दिनाचा कार्यक्रम घेतला, नंतर शाहू महाराजांची जयंती, असं दोन्ही एकत्र घेतला. तर त्यावेळेला तत्पूर्वी आम्ही हे एक सामाजिक कार्य म्हणून करत असताना आम्ही घरोघरी जेव्हा फिरलो तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की फार दयनीय अवस्था आहे. म्हणजे काही विधवा महिलांच्या घरात 4-4 दिवस चूल पेटत नव्हती, ही आम्ही अवस्था पाहिली. आणि मग त्यातून त्यांना आम्ही म्हटलं की पुण्याला आमच्याकडे एक जागा आहे, तिथं तुम्ही येता का? तर ते काही म्हणाले की नाही, आम्हाला एवढ्या लांब नको, इथंच कुठं असेल तर आम्ही मग येऊ, रत्नागिरी जिल्ह्यात असेल तर. मग त्यातून मी विचार केला की इथं आता माझं घर तिकडं गणेशबाग रोडला आहे, मी इथं 1-2 वर्षापूर्वी जागा घेतलेली आहे. तर म्हटलं तर ही जर आपण जागा दिली तर त्या लोकांची सोय होईल. नाहीतर आपण आता 4 भाडेकरू ठेवले, 4 भाडेकरून काय आता त्यांच्याकडून आम्हाला एक 10,000 रुपये मिळाले असते. पण हा विचार केला की त्या महिला इथं राहू शकतील. आणि त्या उद्देशानं मग मी मॅडमना म्हटलं की माझ्याकडे एक जागा उपलब्ध आहे, ती पहा, तुम्हाला जर योग्य वाटते तर तुम्ही वापर करा. तर त्या दृष्टीने मग त्यांनी पाहिलं आणि म्हणलं ठीक आहे, म्हणले काय सगळं रेडी आहे, फक्त आपल्याला तिथं येऊन त्या महिलांना घेऊन यायचं आणि राहायचं आहे. त्या दृष्टीने मग आम्ही गेल्याच महिन्यात 9 तारखेला उद्घाटन केलं. गेल्या महिन्यात ना, हां 9 तारखेला उद्घाटन केलं. त्यावेळेला बऱ्यापैकी आपले जिल्हा माहिती अधिकारी आले होते, आपले इथले नेहा माने आले होते, नंतर प्रमोद पवार आले होते, असे बरेच प्रतिष्ठित लोक आले होते. आम्ही सर्वांच्या समक्ष आम्ही उद्घाटन केलं. आणि मग त्यावेळेला मग आम्ही म्हणजे खरं इथं जे अगोदर चाललं होतं आमचं नियोजन, तर ते नियोजनाची सुरुवात गेल्या महिन्यात 9 तारखेला झाली. आणि मग बेबीता इथं कायमस्वरूपी राहायला आल्या आणि तेव्हापासून इथं राहता येतात. तर तेव्हा एकच रूम रिकामी झाली होती, पावसाळा असल्यामुळे लोकांना एकदम जावा म्हणणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे एक रूम अगोदर रिकामी झाली, नंतर दुसरी आता 1 तारखेला रिकामी झालेली आहे. आता त्यांचं आमचं कार्यालय होईल. कार्यालय झाल्यानंतर थोडा सुव्यवस्थितपणा येईल, कारण बाहेरच्या लोकांना आल्यावरती बसा म्हणणं सुद्धा तिथं कसं जागा नसल्यामुळे बसा कसं म्हणायचं, आमच्याकडे खुर्च्या नाहीत, टेबल नाहीत. तर इथं आता व्यवस्थित टेबल खुर्च्या वगैरे झालं, तिथं ते सोयीचं होईल. आणि दुसरं म्हणजे याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की ज्या निराधार महिला आहेत, आता खरं म्हणजे त्यांची काही चूक नसताना ते एक शिक्षा भोगत आहेत. शिक्षा म्हणजे अशी की त्यांच्या पतीचं निधन झालं, त्याच्याबद्दल त्यांचा काही दोष नाही ना, तो दोष नसताना ते एक प्रकारची सामाजिक शिक्षा भोगत आहेत. तर त्यांना कुठंतरी आपलं एक सामाजिक भान ठेवून आपण त्यांना थोडं कुठंतरी एक सुखाचे 4 क्षण द्यावेत, ह्या उद्देशाने आम्ही ही संस्था सुरू केलेली आहे. म्हणजे ज्या महिला निराधार आहेत, त्यांना कोणी आहेत सगळे पण कुठे बघत नाही आहेत, तर त्यांना इथं खाणं पिणं राहणं सगळं फ्री असणार आहे. तर त्या दृष्टीने त्यांना आम्ही इथं राहण्याची सोय केलेली आहे. आता पाहू, आता सुरुवात झालेली आहे. आता जशा महिला येतील, आहेत बरेच जण पण अजून येण्यासाठी सगळ्या तयार नाही आहेत. जसे येतील तसे आपले हे रूम पूर्ण प्रयत्न करतोय. खरं म्हणजे याच्यामध्ये माझं श्रेय म्हणण्यापेक्षा सावंत मॅडम आहेत, त्यांनी खूप वर्षापासून ते करतायत. म्हणजे गेले 2015 पासूनच करतायत ते, पण त्यांना अजून साथ तशी मिळत नव्हती. पण आता आमची सुरुवात चांगली झालेली आहे की आता एक आपलं ठिकाण झालं की राहण्याचं ठिकाण झालं की लोकांना येता येत आहे. आतापर्यंत ते नव्हतं, ते आता आपलं ठिकाण झालेलं आहे. आपण आता त्यांना तसं स्वायत्त दिलेलं आहे की तुमच्या ताब्यात दिलेलं आहे, तुम्ही पाहिजे तसं त्याचा वापर करा. ज्या लोकांना काय आता प्रशिक्षण असेल किंवा राहण्यासाठी असेल तर ते देऊ शकतात. ते आम्ही त्यांना हे पूर्ण आम्ही त्यांच्या ताब्यात दिलेलं आहे. फक्त आता पावसाळा असल्यामुळं ह्या लोकांना अजून रूम मिळाले नाहीत. पावसाळा संपेल तेव्हा ह्यांना रूम मिळाले की पूर्ण त्यांच्या ताब्यात असणार आहे. आणि त्यांनी साधारणतः मी म्हणतो 40 नाही तर 30 तरी महिला आरामात राहतील. पाठीमागचं अजून बांधकाम आहे, अजून त्या सुविधा करायच्या आहेत. त्या सुविधा केल्यानंतर त्यांना आणखी याच्यापेक्षा जास्त सुविधा मिळतील. अचानक मला विषय दिला, मला काय सवय नाही, तरी सुद्धा अचानक विषय दिला, त्यानुसार मी काही 4 शब्द बोललो, सर्वांनी ऐकून घेतलं, त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.